नमस्कार मित्रांनो, गोकुळकडून म्हैस दूध उत्पादकांना मोठा दिलासा देण्यात आला असून म्हशीच्या दुधामध्ये 2 रुपये तर गाईच्या दुधामध्ये 1 रुपयाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. गोकुळकडून म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपये 50 पैसे तर गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपया वाढ करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट पासून हे सुधारित दर लागू होणार आहेत. त्यामुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना अतिरिक्त दर हा मिळणार आहे. गोकुळने दिलेल्या माहितीनुसार 6 फॅट आणि 9 SNF गुण प्रतीच्या म्हैस दुधाच्या खरेदीला 53 रुपये 50 पैशावरून 55 रुपये तर 3.5 फॅट आणि 8.5 SNF गुण प्रतीच्या गाईच्या दुधाच्या खरेदीला 36 रुपयाहून 37 रुपये दर हा करण्यात आला आहे. म्हणजे म्हशीच्या दुधाला 55 रुपये तर गाईच्या दुधाला 37 रुपये भाव हा आता लागू होणार आहे. गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरातही प्रति लिटर 2 रुपयाची वाढ करण्यात आली असून गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. चाऱ्याची उपलब्धता, दूध उत्पादनातील चढउतार आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गोकुळकडून सांगण्यात आलं आहे. गोकुळशी संलग्न सुमारे 7,500 प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून दररोज 14 ते 15 लाख लिटर दूध संकलित केलं जातं. कात्रज डेअरीने देखील विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विविध दुग्धजन्य पदार्थाच्या विक्री दरातही 10% वाढ करण्यात येणार असून हे नवे दर मंगळवारपासून म्हणजेच 11 तारखेपासून लागू होणार आहेत. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक शुक्रवारी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरी येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत वाढत्या उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघाचे सुमारे 20 प्रतिनिधी उपस्थित होते. धन्यवाद.